संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळ्याचं औचित्य साधून तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात माऊलींच्या दर्शनाला आळंदीमध्ये येणार आहे। रात्री 8च्या सुमारास संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा भेट सोहळा संपन्न होईल। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरवारी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। या दिंडीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक सहभाग घेत महाआरती केली। तसंच भाविकांसोबत टाळ वाजवून गिरीश महाजन यांनी विठुरायाचा जयघोष केला। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या भाविकांसाठी भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूरवारी विशेष रेल्वे सोडण्यात आली। या रेल्वेनं 3000 पेक्षा जास्त भाविक पंढरपूरकडे रवाना झालेत। मंत्री गिरीश महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवला। पांडुरंगाची पालखी श्री संत सावतामाळी महाराजांना भेटण्यासाठी तीर्थक्षेत्र अरणला जात असते आणि या प्रसंगी श्री विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला चांदीमध्ये गुंफलेल्या तुळशीमाळा परिधान करण्यात आल्या। शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी 20 जुलैपर्यंत मुदत दिलेली होती। मात्र यामुळे मोठ्या संख्येत धान उत्पादक शेतकरी धान विक्री करण्यापासून वंचित राहिला असता। अशा शेतकऱ्यांकडून धान खरेदीचं उद्दिष्ट तसंच मुदत वाढवून देण्याची मागणी केली जात होती। यावर शासनाने धान खरेदीचं उद्दिष्ट 1 लाख क्विंटलनं वाढवून देत धान खरेदीसाठी 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। राज्यातील 31 जिल्हा सहकारी बँकांपैकी 20 बँका एकतर अडचणींमध्ये आहेत किंवा बंद पडल्यात। त्यामुळे या जिल्ह्यांमधील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना होणारा कर्जपुरवठा ठप्प झालाय। यावर तोडगा म्हणून आता राज्य शिखर बँकेनं थेट सोसायट्यांनाच कर्जपुरवठा करण्याचं ठरवलंय। त्यासाठी या सोसायट्यांना मागणीनुसार कर्जपुरवठा करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या चितेगाव इथे जलवाहिनी दुरुस्तीसाठी 2 दिवस लागले आणि त्यामुळे सिडको हडकोसह जुन्या शहराचा पाणीपुरवठा चक्क 2 दिवस पुढे ढकलण्यात आला। ज्या नागरिकांना 8 दिवसानंतर पाणी मिळत होतं त्यांना आता थेट 11व्या दिवशी पाणी मिळणार आहे। पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांच्या कॉरिडॉर संदर्भातली शंका दूर करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकारी पदाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे। सोलापुरातील जगजीवन राम झोपडपट्टी इथे दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता। त्यांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची आर्थिक मदत चेकद्वारे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून देण्यात आली। भुसावळ पालिकेनं शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणेचे 5.5 कोटी रुपये खर्च करून पुनरुज्जीवन केलं। मात्र यानंतर पाणीपुरवठ्याचं रोटेशन 1 दिवसानं सुद्धा कमी झालं नाही आणि त्यामुळे एकीकडे तापी नदी दुथडी भरून वाहत असताना शहरात उन्हाळ्याप्रमाणेच 9 ते 10 दिवसाआड पाणी मिळतंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं 5 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या गाड्या मुंबई सेंट्रल ठोकूर, मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस रत्नागिरी, वडोदरा रत्नागिरी या मार्गांवर धावणार आहेत। या विशेष गाड्यांमुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि या गाड्यांचं आरक्षण 23 जुलैपासून सुरू होणार आहे। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयानं कोकण रेल्वेनं विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून त्यांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। 25 जुलैपासून तिकीट आरक्षण सुरू होणार असल्याचं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलंय। वांद्रे वर्सोवा कोस्टल रोडचं काम सुरू असून पुढे दहिसर आणि भाईंदरपर्यंत हा रस्ता होणार आहे। त्याचा कार्यादेश देखील जारी करण्यात आलेला आहे। उत्तनपासून विरारपर्यंत सागरी सेतू बांधला जाणार आहे आणि यामुळे विरारपासून कुलाब्यापर्यंत एक इंटिग्रेशन नेटवर्क उभं होणार आहे। ऑक्टोबरपर्यंत मेट्रो 3 कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। उपनगरीय लोकलला नवे डबे असावेत अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे। या संदर्भात सकारात्मक निर्णय घेत असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी मान्य केलं असून लवकरच मुंबईत येऊन ते या संदर्भातील अधिकृत घोषणा करतील। मात्र डबे जरी एसी असले तरी तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात सांगितलं। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांच्या लॉटरीसाठी शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत 7421 अर्ज आले असून 2499 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आलेली आहे। 13 ऑगस्टच्या रात्री 11:59 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे। उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या अधिपत्याखालील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यानुसार या धोरणाची व्यवहार्यता तपासून सरकारला शिफारस करण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे।
गेल्या 5 वर्षांपासून अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 10,000 जणांचे नोकरीचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे। राज्य सरकार, निमसरकारी आणि संस्थांमधील अनुकंपांच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून सप्टेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही नियुक्ती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। एसटी महामंडळाच्या शिवशाही बसनं खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी जोरदार टक्कर दिली होती। वाहतुकीच्या स्पर्धेमध्ये शिवशाही अग्रगण्य ठरत होती, मात्र आता एसटीचा मोठा ब्रँड असलेली शिवशाही हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे। शिवशाहीचं रूपांतर हिरकणी बसमध्ये करण्यात येत आहे। शिवशाहीचं रूपांतर झालेली पहिली हिरकणी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली असून लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहे। मुंबई महानगरातील नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी महापालिकेनं तंत्रज्ञान स्नेही पाऊल उचललेलं आहे। भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे। या सेवेच्या माध्यमातून मुंबई महापालिका चालवत असलेल्या स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे। मानवी मनोरे रचण्याच्या प्रकाराला साहसी खेळाचा दर्जा शासनानं दिलेला आहे। गोविंदांचा वाढता प्रतिसाद विचारात घेऊन वर्ष 2025 मधील दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगानं क्रीडा विभागाकडून राज्यातील 1.5 लाख गोविंदांना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली। पुणे विमानतळ परिसरातील खासगी मोकळ्या जागांवर कचरा तसंच राडारोडा आहे अशा जागा मालकांना 7 दिवसांची नोटीस देऊन त्या तातडीनं स्वच्छ कराव्यात, अन्यथा महापालिका त्या जागा ताब्यात घेईल असा इशारा पुणे महापालिकेनं दिला। राज्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या 357 इमारती उभारण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 458 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे। इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील तिसरी नियमित फेरी जाहीर करण्यात आलेली आहे। या प्रवेश फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करून अर्जाचा भाग 1 भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 2025 या शैक्षणिक वर्षासाठी 2 फेऱ्यांमध्ये केवळ 50,566 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। आयटीआयसाठी 1,47,432 जागांची प्रवेश क्षमता उपलब्ध होती। दुसऱ्या फेरीत देखील अल्प प्रतिसाद असल्याचं चित्र आहे। खारघर शहरातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि या पर्वताच्या कुशीत वसलेल्या ओवे डॅमचं पाणी आता वापरलं जाणार आहे। पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 5 कोटी रुपये खर्च करून तलावाचा विकास केला जाणार असून धरणातील राखीव पाण्याचा उपयोग खारघर वासियांसाठी केला जाणार आहे। डोंबिवलीतील पलावा पुलाचं शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाहीये। पुलावर पुन्हा एकदा खड्डे पडायला सुरुवात झाली आहे। याबाबतचा एक फोटो आणि व्हिडिओ मनसे नेते राजू पाटील यांनी समाज माध्यमातून पोस्ट केलाय। ठाणे शहरामध्ये मनसेच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली। 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकानं नाही तर शाळाही बंद करेन असा इशारा बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलाय। मनसे विभागाध्यक्ष संदीप साळुंखे यांनी लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 8 ते 10 आमदार आमच्या संपर्कात असून योग्यवेळी शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे। दरम्यान जाधव यांच्या गौप्यस्फोटानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे। मात्र हे आमदार कोण आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे। काहींना शिंग फुटले आहेत आणि जिल्ह्याच्या राजकारणाची गणितं फिसकटली असं वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं होतं। ते स्वतःबद्दल बोलले असावेत असं प्रत्युत्तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं। पिंपरी चिंचवड शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाला बंदी बनवून 4 ते 5 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला। हा सगळा प्रकार सुरू असताना व्यावसायिक चंद्रभान यांनी गॅलरीमध्ये जाऊन दरवाजा आतून बंद करत शेजाऱ्यांकडे मदतीसाठी हाका मारल्या। घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले, मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले। पालघर जिल्ह्याच्या सारणी उर्से रोडवर भीषण अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटी झाली। दुर्घटनेमध्ये कारमधील एका तरुणीचा मृत्यू तर 8 महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत। जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अवैध सावकारीच्या तक्रारीवरून रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पेण तालुक्यामध्ये 2 ठिकाणी धाडी टाकल्या। यावेळी धाडीमध्ये कर्जदारांबरोबर बनवण्यात आलेल्या वचन चिठ्ठ्या आणि धनादेश ताब्यात घेण्यात आलेत। सहकार विभागाकडून पुढील तपास सुरू आहे। जळगाव शहरातील गोलानी मार्केट परिसरातून जनरेटरसह टेम्पो चोरी करणाऱ्या 2 अट्टल वाहन चोरट्यांना पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर भोलजी गावाजवळ अटक केली। अनिल सोनार आणि मंगेश मिस्त्री असं अटक करण्यात आलेल्या वाहन चोरट्यांची नावं आहेत।